नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, पुढच्या चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोन बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, कांद्याच्या भावात वाढ होणार का, कांद्याच्या भावात वाढ होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाची संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहणार आहे। आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी बघितलं तर महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे। कांदा निर्यातीसाठी या ठिकाणी फायदेशीर राहणार आहे। व्यापारी शेतकरी यांनी समाधानकारक वातावरण त्या निर्णयामुळे झालेलं आहे। काय निर्णय झाला, काय नाही, सविस्तर संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा विनंती आहे। चला तर मित्रांनो सुरुवात करतोय संपूर्ण व्हिडिओ। जसं की तुम्ही समजू शकता, श्रीलंकेतील बाजारपेठेत आता नाशिकच्या कांद्याला भाव आहे। नाशिकच्या कांद्याला भाव येणार आहे का, तर आयात शुल्क 30 वरून 10%, निर्यात 9% अधिक वाढणार आहे। 9% निर्यात झाली पहिले सुद्धा, परंतु आता 9% अधिक वाढणार आहे। परंतु या ठिकाणी बघितलं, जे काही आयात शुल्क होतं श्रीलंकन सरकारचं, त्यांनी ते मागं घेतलंय, 30 वरून ते 10 वर केलं, म्हणजे 20 रुपयांनी कमी केलेलं आहे। आणि 20 रुपयांनी ते 20% शुल्क या ठिकाणी कमी झालेलं आहे। आणि त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कांद्याच्या भावात जे काही निर्यातीच चालना मिळणार आहे आणि चांगल्या प्रकारचा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो, अशी काही परिस्थिती आहे। आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, व्यापाऱ्यांना मिळावं, निर्यातदारांना मिळावं अशी कायम अपेक्षा राहते। कारण व्यापाऱ्यांना चांगला भाव गुडो भेटला तर शेतकऱ्यांचा थोडाफार चांगला भाव खरेदी करतील, किंवा शेतकऱ्यांना जो चांगला भाव भेटला तर व्यापाऱ्यांना सुद्धा पुढे चांगला भेटू शकतो, अशी काही परिस्थिती आहे। आणि त्यामुळे जी काही महत्त्वाचे अपडेट असतात वारंवार कांदा भाव संदर्भातील, ते आपण घेऊन येतच असतो। तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली असतो। बघू शकता, असा होणार आहे फायदा। लेट खरीपात रब्बी जिल्ह्यात कांदा लागवड वाढली आहे। जानेवारीत आपल्याकडील कांद्याचे भाव कमी होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे दाम मिळत नाही। श्रीलंकेत आयात शुल्क 30 वरून 10% केल्याने या देशात जानेवारीत कांदा निर्यात वाढेल आणि भावही चांगले मिळतील, असं या ठिकाणी बघितलं। श्रीलंकेच्या निर्यात जे काय आयात शुल्क आहे ते कमी झाल्यामुळे जे काही परिस्थिती आहे ती राहू शकते। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, ते आपण वारंवार घेऊन येतच असतो। आणि या ठिकाणी तुम्ही बघतच आहात, महत्त्वाचे अपडेट म्हणजे जी काही महत्त्वाची कांदा आयात शुल्क कमी केलं सरकारनं, ते फायद्याचंच आहे। आणि या ठिकाणी असा होणार आहे फायदा, रब्बीतील शेतकऱ्यांना हवे तसे दाम मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर जानेवारीत आपल्याकडील कांद्याचे भाव कमी होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे दाम मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी कांदा निर्यात जर होत असेल तर नक्की चांगल्या प्रकारचे भाव भेटू शकतात, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्यानंतर श्रीलंकेने आयात शुल्क 30 वरून 10% केल्याने या देशात जानेवारीत कांदा निर्यात वाढेल आणि भावही चांगले मिळतील, अशी काही परिस्थिती आहे। त्यानंतर कांदा या ठिकाणी निर्यातदार किंवा कांदा निर्यातदार विकाससिंह उपाध्यक्ष फलोत्पादन निर्यातदार संघटना यांचं काय म्हणणं आहे ते आपण सुद्धा बघत आहोत। बघू शकता, श्रीलंका सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतलेला निर्णय भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा फायदेशीर। 2023 मध्ये 25 लाख मेट्रिक टन कांदा विदेशात गेला होता, त्यातील 9% कांदा श्रीलंकेतील बाजारपेठेत पोहोचला। आता श्रीलंकेने घेतलेल्या निर्णयाचे 9%हून अधिक कांदा तिकडे त्यांच्या देशात रवाना होईल, भावही चांगला मिळेल। त्यातील भारतातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायदेशीरच आहे। निर्यातदार यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। फक्त शेतकरीच नव्हे तर व्यापारी, मंजूर, जहाज कंपन्या यांनाही फायदा या आर्थिक उलाढाल निर्णयामुळे वाढणार आहे। विकाससिंह उपाध्यक्ष फलोत्पादन निर्यातदार संघटना यांनी यांचं मत प्रतिक्रिया मांडलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी
अशा प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना भेटणार आहे। भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र संघटना काय म्हणता बघू शकता। परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले नाही, थोड्याच कालावधीसाठी कांद्याची आवक कमी आहे म्हणून कांद्याला दर मिळत आहे। लवकरच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तेव्हा कांदा दर कमी होऊन निर्यात शुल्क पूर्णपणे हटवावे होऊन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकारने राहिलेले 20% निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवावे। श्रीलंकेने रविवारी घेतलेल्या निर्णयाचा नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभच होईल। भारत दिगोळे महाराष्ट्र कांदा संघटना यांचं या ठिकाणी मत प्रतिक्रिया यांनी मांडलेली आहे आणि अशीच काही परिस्थिती आहे आणि तशी सुद्धा बाजारभाव सध्या भेटतो आहे बघू शकता। श्री सिद्धेश्वर प्रसन्न, श्री सिद्धेश्वर मार्केट या सोलापूर, दिलीप कुमार, श्रीशैल जावळे अडत्याचा व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तारीख आहे, कधीची ही पट्टी आहे तर हे आता याच महिन्यातील पट्टी आहे। जसं की याच महिन्यातील म्हणजे एकंदरीत ही पट्टी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्र हो। अशी काही ही पट्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघत आहात 5500 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे 2 डिसेंबर 2024 रोजी आणि एकंदरीत मागील 15 आठवड्यात कांद्याला साधारण 30 ते 40 रुपये प्रति किलो दर व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आला होता। तोच दर आता अवघ्या 15 दिवसात 80 रुपयावर गेला आहे। म्हणजेच व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याकडून जो माल 80 रुपयांनी त्यांनी कधीच खरेदी केला नाही आजपर्यंत अशा परिस्थितीमध्ये, परंतु या ठिकाणी बघितलं खरेदी होताना दिसत नाही। हे कांदा 80 रुपयाचा भाव आहे तर हे व्यापाऱ्यांचा आणि किरकोळ विक्रेत्यांचा आहे। शेतकऱ्यांना या एवढा भाव भेटणं शक्यच नाही सगळ्या शेतकऱ्यांना, कारण या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना तर जी काही परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांच्या काढण्यासाठी नाही तर ती परिस्थिती व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनाच यांनाच फायदा आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना आताही सांगतो आहे विक्री कला शिका। जोपर्यंत तुम्ही विक्री कला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या मालाची किंमत कोणीही ठरवून जातील, कारण ही सद्यस्थिती आहे, परिस्थिती आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पिकवणं जमतं समजतं, परंतु विक्री कला आणि हिशोबाला कच्चा असल्याकारणानं शेतकरी, त्यामुळे या ठिकाणी आता ही परिस्थिती आहे भावाची आणि येणाऱ्या दिवसामध्ये नवीन पिढी, नवीन तरुण, नवीन शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी उतरत आहे आणि अत्याधुनिक काळामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती करून आपल्या मालाची क्वालिटी दाखवून परदेशात निर्यात करत आहे। सोबळावर या ठिकाणी निर्यात शुल्क या ठिकाणी जरी असलं तरी निर्यात करताना दिसत आहे आणि सध्याची जे मार्केटमध्ये आहे विक्री कला आता शिकली पाहिजे, काळाची गरज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे सर्वाधिक हाल आहे। पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्यालाच या ठिकाणी जास्त प्राधान्य आहे, विकणाऱ्यालाच चांगले भाव भेटताना दिसत आहे अशी काही परिस्थिती आहे आणि त्यामुळे ही सद्यस्थिती असल्या कारणानं महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती माझी राहणार आहे, शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही लाईक सुद्धा केला असणार आहे, परंतु अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहे, महत्त्वाच्या घडामोडी आहे त्या वारंवार आपण घेऊन येतच असतो। तशीच जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे तुमच्यापर्यंत आपण घेऊन येतच राहणार आहोत। अनेक ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेत येणार आहोत। विक्री कला शेतकऱ्यांच्या पोरांनी शिकली पाहिजे, त्याला बोलता येतं, विकता येतं, ते काही करू शकतो विक्री कला, कारण की आपल्या शेतकऱ्यांची अशी हाल आहे त्याचा मालाची किंमत त्याला स्वतः ठरवता येत नाही, त्याला मुभा नाही, कारण की इथले राजकारणी ठरवतात की या मालाला कसा भाव राहतील, कांदा निर्यात करणं, आयात करणं, शेतमालाला भाव न देणे, अशा प्रकारचे राज्यकर्त्याच्याच हातात शेतकऱ्यांचे हाल आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं ज्याचा माल आहे त्याला त्या शेतकऱ्यांच्या मालाची किंमत स्वतः शेतकऱ्यांनाच ठरवता येत नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची किंमत स्वतः आपला कांदा ना आपलाच भाव, आपलाच माल ना आपलाच भाव अशी काही परिस्थिती झाली पाहिजे, कारण की इतर ज्या काही कंपन्या आहे, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या असो किंवा आपल्याला जे काही घरगुती वापरासाठी आपण जे काही दंतमंजन असो, तेल, त्यानंतर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो कोणती या ठिकाणी किराणा दुकानाचा माल असो तो कंपनी स्वतः माल बनवते आणि स्वतः किंमत ठरवते, परंतु शेतकरी अशी एक कंपनी आहे त्याच्या मालाची किंमत शेतकऱ्यांना ठरवायचा अधिकार राहिलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना आता सावधान झालं पाहिजे आणि एकजूट होऊन आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय घेऊन स्वतः स्वबळावर आणि स्वकष्टाने आणि स्वतः निर्णय घेऊन स्वतः ते मार्केटमध्ये आणि स्वतः उतरल्यामुळे आपल्याला तो फायदा होणार आहे। धन्यवाद। जी काही महत्त्वाची परिस्थिती आहे त्या संदर्भात मी त्या संदर्भात 2 शब्द बोललो, तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं नक्कीच जर पटलं तर शेअर करा,
जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. असंच काही नाही, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करा म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.